राहुल गांधी कहते हैं कि ईवीएम हैक कर लेती हैं आप। जी हाँ। और इसीलिए जीत रही है एबीवीपी हो या बीजेपी हो, सब ईवीएम हैक कर रहे हैं। चुनाव आयोग आपके साथ है हर जगह, इसलिए आप जीत हासिल कर। भाई, जब तक 70 साल से वो कर रहे थे ईवीएम हैक तो कुछ नहीं हो रहा था, हमने कर लिया तो बुरा लग गया। ये सही है मामला। जय महाराष्ट्र। पहिला हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये ज्या महिला आहेत ह्या कोणी साधारण महिला नाही आहेत, ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्या चक्क हे कबूल करतायत की हो आम्ही निवडणुकीमध्ये घोटाळे केले आहेत. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की काँग्रेसने ईव्हीएम मध्ये घोटाळे केले तर आम्ही केले तर काय बिघडतं. तर निश्चितपणे खरं आहे की ईव्हीएम ही काँग्रेसचीच देण आहे, जी गरज नव्हती पण त्यांनी केलं. आणि ज्यावेळेस काँग्रेसने ईव्हीएम आणलं त्यावेळेस ईव्हीएमच्या विरोधात भाजपने पण बोटं मोडलेलीच होती बरं का. म्हणजे मला चांगलं आठवतंय 2014ची जी लोकसभा निवडणूक झाली आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे फर्स्ट टाइम वोटर होते आणि जे जुने वोटर्स पण जे होते, मतदार जे होते, अनेकांना मतदान करता आलं नाही. म्हणजे ज्यांनी नवीन नाव नोंदणी केली त्यांची नावच नोंदवली गेली नाहीत आणि जे जुने मतदार होते त्यांची नावं सापडली नाहीत किंवा त्यांची केंद्र बदलली किंवा अशा अनेक तक्रारी मतदारांच्या होत्या 2014च्या निवडणुकीमध्ये बरं का, लोकसभेच्या. आणि ज्यावेळेस मतदान प्रक्रिया पुण्यातली पूर्ण झाली तर एक पुण्यातल्या जे उमेदवार होते सर्वच पक्षाचे, म्हणजे फक्त त्या बैठकीला मनसेचे उमेदवार नव्हते आणि काँग्रेसचे उमेदवार नव्हते, बाकी सगळ्या पक्षांचे उमेदवार रमण बागेमध्ये नागरिक सभा झालेली होती, त्या सभेमध्ये आले होते आणि त्या सगळ्यांची बोंब हीच होती. म्हणजे भाजपच्या उमेदवारांचं स्टेटमेंट होतं की काँग्रेसला आता कळून चुकलंय की आमची सत्ता जाणार आहे, म्हणून काँग्रेस निवडणूक मॅनेज करून मतदार याद्यांमध्ये घोळ करून निवडणूक जिंकण्याचा एक प्रयत्न करत आहे. हे स्टेटमेंट होतं भाजपच्या लोकांचं त्यावेळेसचं. आता त्यावेळेस सोशल मीडिया वगैरे एवढा नव्हता त्यामुळे ते काही फारसं पसरलं नाही. पण त्या बैठकीला मी गेलेलो होतो, त्या मीटिंगमध्ये मी होतो तिथं, कारण माझं पहिल्यांदा मतदान होतं 2014च्या लोकसभेला. मी नाव नोंदणी केली होती पण माझं नाव नोंदवलं गेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मी त्या बैठकीला गेलो होतो. सांगायचं तात्पर्य असं की 2014 पर्यंत तुम्ही काँग्रेसच्या नावाने बोटं मोडली याच ईव्हीएम वरून, निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावरून. आणि आज तेच ईव्हीएम, तोच निवडणूक आयोग भाजपला एवढा प्रिय का झाला, तर त्याचं उत्तर या दिल्लीच्या मुख्यमंत्री ज्या आहेत त्यांचं नाव सुद्धा माहीत नाही. त्यांच्या या उत्तरातून कळतंय की भाजपला निवडणूक आयोग इतका प्रिय काय आहे आणि निवडणूक आयोगालाही भाजप इतकी प्रिय का आहे. जय महाराष्ट्र.